गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये पंचखाद्याचे तळणीचे मोदक बनवायचे आहे, जे 2 ते 3 महिने टिकतात. खमंग खुसखुशीत हे मोदक बनवण्याआधी सारण बनवायचं आहे. 1 चमचा तूप घालून यामध्ये 4 ते 5 चमचे खसखस, 1 वाटी सुकं खोबरं किसलेलं घालून तुपावर चांगलं परतवून घेतलं. 1 वाटी यामध्ये खारीक पावडर घालायची आहे, ती तुपावर चांगली परतवून घेतली. आता हे सगळं साहित्य थंड होण्यासाठी ठेवायचं. अर्धा कप खडीसाखर घ्यायची, ती बारीक करून या मिश्रणामध्ये घालून घेतली आहे. इथे खवा न वापरता 2 चमचे मिल्क पावडर वापरली. त्यानंतर हे मिश्रण तयार झालं आहे. हे पंचखाद्याचं सारण 2 ते 3 महिने टिकतं. पारी बनवण्यासाठी 2 कप मैदा, 4 चमचे यामध्ये बारीक रवा घालायचा. मोदक छान खुसखुशीत व्हावे म्हणून 2 चमचे घालायचं आहे. बेसन पीठ, चिमूटभर मीठ घालून लगेचच यामध्ये 3 चमचे साजूक तुपाचं कडकडीत मोहन घालून घ्यायचं. त्यामुळेच तर मोदक छान खुसखुशीत होतात. थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर, फार सैलसर भिजवायचं नाही. त्यानंतर लगेचच मोठी पोळी लाटून घ्यायची. तर ही लाटताना थोडीशी पातळच लाटायची, खूप जाडसर लाटायची नाही. आता आपण मोदक ज्या पद्धतीने बनवणार आहोत त्या पद्धतीने बनवाल तर मोदक अगदी परफेक्ट तयार होतात आणि पटकन देखील. एखादी वाटी किंवा डब्याचं झाकण घेऊन एकसारख्या या पाऱ्या बनवून घ्यायच्या. मोदकाला कळ्या पाडता येत नसतील तर या पद्धतीने जरूर बनवा. एखादी वाटी घ्यायची, त्यामध्ये ही पारी ठेवायची आणि सारण घालून मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे मोदकांना कळ्या पाडून घ्यायच्या. या पद्धतीने मोदक बनवाल तर अगदी नवशिके जरी असाल तरी परफेक्ट मोदक बनवले जातील. तळल्यानंतर मोदक अजिबात फुटत नाही. तर हे मोदक तयार झाले. तळताना मात्र तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आणि मग मोदक तळायचे. मध्यम आचेवर 5 मिनिटं सोनेरी रंगावर मोदक चांगले तळून घ्यायचे आहेत. तळताना घाई गडबड अजिबात करू नका. तयार आहे पंचखाद्याचे तळणीचे मोदक, जे 2 महिने टिकतात.